चिमण्या गोष्टी. नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं चिमण्या गोष्टीमध्ये. आज आपण ऐकणार आहोत एक भन्नाट आणि शहाणपणाने भरलेली गोष्ट. शहाणपणाने भरलेले पात्र. एकदा अकबर आणि बिरबलामध्ये मतभेद झाले आणि राजाने बिरबलाला दरबारातून हाकलले. बिरबल गुपचूप दुसऱ्या गावात जाऊन शेती करू लागला. अकबराला लवकरच जाणवले की त्याच्या निर्णयात चूक झाली आहे. त्याला प्रत्येक महत्वाच्या निर्णयात बिरबलाची आठवण यायला लागली. त्याने बिरबलाचा शोध सुरू केला, पण कोणीही त्याला शोधू शकले नाही. राजाने सर्व गावात आदेश दिला, शहाणपण एका पात्रात भरून राजाकडे पाठवा, अन्यथा दंड म्हणून मौल्यवान रत्ने द्यावे लागतील. सगळे गावकरी चिंतेत पडले. शहाणपण भांड्यात कसं टाकायचं? बिरबल राहत असलेल्या गावातही ही चर्चा सुरू होती. त्याने पुढाकार घेतला. बिरबलाने एका भांड्यात टरबुजाची वेल लावली. कालांतराने फळ तयार झालं आणि ते भांड्यात अडकले. बिरबल म्हणाला, हे टरबूज फोडल्याशिवाय काढा, कारण त्यातच शहाणपण आहे. राजाला समजलं की असा युक्तिवाद फक्त बिरबलच करू शकतो. तो लगेच बिरबलाला दरबारात परत घेऊन आला. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते, कोणतीही समस्या कितीही मोठी असली तरी त्यावर उपाय असतोच, फक्त विचार करत असावा. कशी वाटली ही बिरबलाची शहाणपणाची गोष्ट? खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. चिमण्या गोष्टीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.